प्रत्येक महसूल विभागाचा आमच्याकडे कोणीतरी सिनियर लीडर असतो तो त्या महसूली विभागाचं अशा सगळ्या निवडणुका उमेदवार ठरवणं प्रचार म्हणजे देवेंद्रजींच्या सभा प्रांतस्तरीय राज्याचे अध्यक्ष एक जण त्या 5 जिल्हे 7 जिल्ह्यात करत असतो तसं माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राचं काम आहे. त्यातही साताऱ्याला आदरणीय शिवेंद्रराजे आणि सोलापूरला जयकुमार गोरेजी लक्ष देत असल्यामुळे कोल्हापूर सांगली आणि पुण्यातील मुख्यत्वे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ खूप लक्ष देत आहे. त्याच्यामुळे भोरला प्रचार सभा प्रचाराचा नारळ फोडायला गेलो सासवडला आलो. त्यामुळे आज सासवडमध्ये माझी पद्धती ही सभांपेक्षा घरोघर जाऊन भेटते आणि कॅटेगरी वाईज भेटते. डॉक्टरांचा मेळावा झाला, महिलांचा झाला, व्यापाऱ्यांचा झाला, शिक्षकांचा झाला. खूप चांगला प्रवास झाला. आता 2-3 मी गेलो किंवा मी पुण्याला जाईल. आत्ता तरी अंदाज असा आहे की 280 पैकी 200च्या आसपास 256 बहुतेक आम्ही इथे नगराध्यक्षाचा उमेदवार BJPचा चिन्हावर आहे, कमळ चिन्ह. त्याच्यामध्ये 256 नगरपालिका आहे. थोडंसं अंदाजे मागे पुढे तर 200च्या तर आसपास एवढ्याला अडचण नाही असं मला वाटतं. आणि खूप चांगलं वातावरण आहे. लोकांचा मोदीजींवर आणि देवेंद्रजींवर अजितदादांवर विश्वास आहे. आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकल लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडी सूट द्यावी लागते. सगळ्याच ठिकाणी युती म्हणून कार्यकर्ता लढवायला पण मिळणार. त्यामुळे जिथे युती झाली जिथे ॲडजस्ट झाले तिथे झाली, तिथे नाही झाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या लढायचं पण एकमेकावर चिखलफेक करायची नाही असं देवेंद्रजींनी सगळ्यांना आग्रहाने म्हटलं. आणि एकमेकावर चिखलफेक न करता काही ठिकाणी महायुतीचे 2 घटक तसं इथे लढत आहेत, जेजुरी लढत आहेत. पण दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ होईल असं मला आता तुमच्या पक्षाची भूमिका आहे की चिखलफेक करायची नाही, त्याला हे तुमचे घटक पक्ष ते बाइंडिंग पाळणार आहेत. आणि जर निवडणूक संप झाली तर पाळलं आतापर्यंत. आणि त्या पक्षाचा नेता जो आहे तर राष्ट्रवादीने असं काहीतरी उलटं म्हटलं समज आहे. शिवसेनेच्या पुढे म्हटलं ते काय चांगल्या अंतर हा कितका आहे असं ठरल्याच्या बाहेर पुढे. सेकंड थिंग अशी की 2-3 वर्ष निवडणुका नव्हती, प्रशासन होते आणि पर्यायी सासवड असेल जेजुरी असेल विकास निधी बिलचा पाडा वाचायला होतो. मग आता ते काय तुमची स्ट्रॅटेजी राहणार आहे? एकतर प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निधी आले. प्रशासकाने सुद्धा रस्ते गटर नागरिक समस्या आणि काही बेसिक प्रोजेक्ट स्मारक वगैरे केलेले आहेत. नाही पण हे खरंच आहे 3 वर्षापूर्वी सिटिंग नगरसेवक असणारा सुद्धा 5 वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं आहे. पण गेल्या 3 वर्षामध्ये भरपूर समस्या लोकांच्या वाढल्यामुळे रोष पत्करावं लागतं. त्याला जास्तीत जास्त हेच उत्तर आहे की त्याने हात जोडून असं म्हटलं की बस 4 दिवसात निवडून द्या सुरू करतो काम. स्पेसिफिक काय होतं सासवडसाठी जरा आम्हाला जाणवत असतं की थोडासा दुधाभाव झालेला आहे निधीच्या बाबतीत इतर या तुलनेच्या बाबतीत. म्हणजे पालकमंत्री आमचे सगळे आहे, सगळं आहे. आता सगळं असा दुधाभाव झाला आहे हा नगरपालिका निवडणुकीच्या प्रवासातून लक्षात आल्यामुळे आता माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी अवगत म्हणजे माहिती काढू भविष्यात थोडी सुधारणा होईल.